नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यातलंच इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं तिसरं मॉड्यूल म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटर याला मी टोटल 5 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. या आधीचे 2 पार्ट हे मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि आज आपण यातलाच 3 फेज इंडक्शन मोटरचा तिसऱ्या पार्ट बद्दल डिस्कस करणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 36 पासून सुरू करूया. क्वेश्चन नंबर 36 काय म्हणतो, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ अ 3 फेज इंडक्शन मोटर. म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटरच्या इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जाते. बघा, 3 फेज इंडक्शन मोटर असो किंवा कोणत्याही प्रकारचं जर का तुम्हाला इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करायचं असेल तर याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण मेगर नावाचा डिव्हाइस वापरत असतो. मग मेगर याच्यात बघा, हा असा मेगरचे 2 टाईप पडतात. जसं जुन्या काळामध्ये एक जो मेगर होता ज्याला मॅन्युअल हँड ड्रिव्हन मेगर म्हणायचो, जे ज्याला आपण काय करायचं, याच्यामध्ये सप्लाय वगैरे राहायचं, आपण काय करायचं, याच्यामध्ये जनरेटर राहायचा, त्याला फिरवायचं आणि त्याच्यानंतर काय होणार, याच्यामध्ये रिडिंग दिसणार. आता नवीन म्हणजे बघा, इलेक्ट्रॉनिक्स मेगर विथ अ टेस्ट पुश बटन, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मेगर आला. याच्यामध्ये आता हँडल वगैरे राहत नाही फिरवण्यासाठी, डायरेक्ट हा काय जसं मल्टीमीटर सारखा नाही का, हा तुम्हाला मेगर दिसल. म्हणजे हे 2 टाईपचे मेगर आपल्याला बघायला मिळतात. मग मेगर डिव्हाइस आपण कशासाठी वापरतो, तर इन्सुलेशन मेजर करण्यासाठी वापरत असतो. आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स जर तुम्ही मेजर केलं तर इन्सुलेशन रेजिस्टन्सचं युनिट असतं बघा, मेगा ओहम. मेगा ओहम हे याच्यावरती पण भरपूर वेळा प्रश्न विचारतात. मग बघा, त्याच्यानंतर मल्टीमीटर कशासाठी वापरणार, तर वेगवेगळ्या क्वांटिटी जर आपल्याला मेजर करायचं असेल तर करंट मेजर करायचा, व्होल्टेज मेजर करायचं, फ्रिक्वेन्सी मेजर करायची, इन्सुलेशन फक्त रेजिस्टन्सही मेजर करायचं. आणि हे एकाच डिव्हाइस मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण मल्टीमीटर थ्रू घेऊ शकतो. नंतर शंट टाईप ओहममीटर आणि सिरीज टाईप ओहममीटर हे सुद्धा काय करतात, आपण रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरतो, पण हाय व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी किंवा इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण मेगर डिव्हाइस वापरत असतो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच टेस्ट इन वाइंडिंग इज इलस्ट्रेटेड. म्हणजे खाली दिलेल्या चित्रामध्ये जे आपण हे चित्र दिसून राहिले तुम्हाला, काय वाइंडिंग मधील कोणती चाचणी सचित्र केलेली आहे. मग ही जी बघा, सर्वात जर तुम्ही आधी बघितलं तर इथं नाही काय, मेन वाइंडिंग 1, मेन वाइंडिंग 2, AW1 आणि AW2 असे दिसून राहिलं. आता MW1 म्हणजे मेन वाइंडिंगचं पहिलं कनेक्शन, मेन वाइंडिंगचं दुसरं कनेक्शन, आणि AW म्हणजे ऑक्झिलरी वाइंडिंग. म्हणजे ही जी तुम्हाला मोटर दिसते ना, ही सिंगल फेज इंडक्शन मोटरची किंवा सिंगल फेज जी मोटर असेल त्याची आपल्याला काय दिसते, म्हणजे मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग आपण हे ओळखू शकतो, ही सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे. मग याच्यामध्ये कोणती चाचणी दिलेली आहे, तर बघा, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं ना तर इथं डायरेक्शन ऑफ काय दिलेलं आहे तुम्हाला, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन याच्यामध्ये दिसत आहे, की याच्यामध्ये बघा दोन्ही साईडला अपोर डायरेक्शन ना, याला हा राईट साईडला, हा लेफ्ट साईडला आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय दिसून राहिलं, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दिसून राहिली. आणि लक्षात राहू द्या, अशा प्रकारची टेस्ट आपण नाही का, जी पोलॅरिटी असते ना तुमच्या म्हणजे जे पोल असतात त्याच्यामध्ये मशीनमध्ये, या मशीन मधल्या पोलची पोलॅरिटी मेजर करणं, म्हणजे पोलॅरिटी ओळखण्यासाठी आपण काय करत असतो, ही पोलॅरिटी टेस्ट घेत असतो. जर का तुमच्या समजा, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की जर 4 पोल असे तयार झाले आणि इथं हा जर एन असला आणि जर याच्या साईडला एस पोल पाहिजे, ऍडजस्टंट पोल नेहमी काय पाहिजे, अपोजिट पोलॅरिटीचे पाहिजे. आणि जर आपले ऍडजस्टंट पोल सेम पोलॅरिटीचे झाले तर आपली मोटर सुरू होणार नाही. मग याच पोलची पोलॅरिटी मेजर करण्यासाठी आपण काय करत असतो, पोलॅरिटी टेस्ट घेत असतो, जे की या चित्रामध्ये दाखवलेली. बघा, त्याच्यानंतर काय सांगितलं, ग्राउंड टेस्ट, कंटिन्युटी टेस्ट आपण टेस्ट लॅम्पनं वगैरे घेतो. ग्राउंड टेस्ट जर घ्यायची असेल तुम्हाला, मी आता सांगितलं, जो मेगा ओहम म्हणजे आपला जो मेगर असतो ना, जो काय असतो मेगर असतो, तर मेगरनं आपण ग्राउंड टेस्ट वगैरे घेतो. आणि शॉर्ट सर्किट टेस्ट साठी सुद्धा नाही का भरपूर, म्हणजे आपण त्याला त्या कॉईलला वगैरे चेक करून, ग्राउलर वगैरे वापरून शॉर्ट सर्किट टेस्ट किंवा ओपन सर्किट टेस्ट घेऊ शकतो. अशा पद्धतीने या चारी टेस्ट आपण सांगितल्या, पण ज्या चित्रामध्ये दिलेली टेस्ट कोणती, आपली पोलॅरिटी टेस्ट आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 28 काय म्हणतो, व्हॉट इज द स्टार्टिंग करंट ऑफ एन एसी 3 फेज इंडक्शन मोटर. एसी 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये जो प्रारंभिक करंट असतो ना, प्रारंभिक प्रवाह किती असतो. मग आता बघा, कोणत्याही मोटरमध्ये नाही का, जी मोटर समजा 2 टाईपचे करंट असतात. एक असतो रेटेड करंट म्हणजे मोटर फुल लोडला जेवढा करंट गेल तेवढा, फुल लोडचा करंट. म्हणजे मोटरला तुम्ही पूर्ण लोडवरती लावलं आणि त्या लोडवरती मोटर जेवढा करंट घेईल त्याला आपण रेटेड करंट म्हणतो. आणि दुसरा करंट असतो त्याला आपण म्हणतो आय स्टार्टिंग, म्हणजेच मोटर सुरुवातीला घेणारा करंट. मोटरने सुरुवातीला घेतलेला करंट
म्हणजे आता बघा, पण कधी काय असतं माहिती काय, रिलेशन असतं की जो रेटेड करंट आहे ना तुमचा, म्हणजे रेटेड करंट आपल्या एवढ्या करंट आपल्याला मोटरला लागल, पण काय होतं की सुरुवातीला जे मोटर असते तुमची, म्हणजे मोटर ही स्टार्टिंगला रेटेड करंट पेक्षा, म्हणजे या रेटेड करंट पेक्षा जवळपास 5 ते 6 पट, 5 ते 6 पट, म्हणजे जर का तुमचा एक्झाम्पल पकडला आपण की तुमच्या मोटर स्टार्टिंगला किती 10 एम्पियर करंट घेते, सॉरी रेटेड करंट किती 10 एम्पियर आहे आय रेटेड, तर तुमची मोटर स्टार्टिंगला जवळपास 60, आपण त्याला काय म्हणू 50 ते 60 एम्पियर, 50 ते 60 एम्पियर एवढा करंट काय घेणार तुमची मोटर घेणार. म्हणजे बघा 5 ते 6 पट काय, 5 ते 6 पट जास्त करंट तुमची मोटर नाही का स्टार्टिंगला घेत असते. म्हणून लक्षात राहू द्या की 3 फेज इंडक्शन मोटर किंवा कोणत्याही प्रकारच्या मोटरमध्ये जवळपास 5 ते 6 पट काय असतो स्टार्टिंग करंट असतो. म्हणून आपण याच्यासाठी स्टार्टर वापरतो बघा, वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर हे या करंटला लिमिट करण्यासाठी वापरले जातात. क्वेश्चन नंबर 39 बघा, विच मेथड यूज टू कंट्रोल द स्पीड ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर फ्रॉम अ स्टेटर साइड. आपल्याला काय विचारलं त्यांनी, स्टेटरच्या बाजूने, कोणाच्या बाजूने, स्टेटरच्या बाजूने 3 फेज इंडक्शन मोटरचे वेग नियंत्रण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते. मग आता वेग नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला याच्यावरती फुल व्हिडिओ बनवलेला आहे बघा. त्यात दोन टाईपचे आपण करतो, एक करतो स्टेटर साईडनं, एक करतो रोटर साईडनं. तर त्यांनी आपल्याला काय विचारलं, कोणाच्या साईडने विचारलं बघा, स्टेटरच्या साईडनं. स्टेटरच्या साईडनं म्हणजे ज्या साईडनं आपण सप्लाय देतो त्या साईडला बघा. इन अ कॅस्केड ऑपरेशन, तर लक्षात राहू द्या कॅस्केड ऑपरेशन हे रोटर साईडनं होत असतं. म्हणजे रोटरच्या साईडने जर तुम्हाला स्पीड कंट्रोल करायची असेल तर आपण कॅस्केड ऑपरेशन वापरतो. नंतर बघा बाय रोटर रिओस्टॅट मेथड. आता बघा नावाचाच रोटर, म्हणजे ही पण जी मेथड आहे ही रोटर साईडची मेथड आहे. नंतर काय विचारलं, बाय इंजेक्टिंग ईएमएफ इन रोटर सर्किट. बघा याच्यात पण काय रोटर दिलेलं आहे, म्हणजे लॉजिकली हे तिन्हीच्या तिन्ही आन्सर काय आपले राहणार आहेत का, नाही, कारण हे तिन्ही रोटर साईड नाही. मग काय सांगितलं, बाय चेंजिंग द अप्लाइड फ्रिक्वेन्सी. बघ अप्लाइड फ्रिक्वेन्सी चेंज करणं म्हणजे जी आपण इनपुटची जी फ्रिक्वेन्सी दिली ना, फ्रिक्वेन्सी इनपुटला किंवा सप्लाय फ्रिक्वेन्सी आपल्याला म्हणून, त्या फ्रिक्वेन्सीला बदलून आपण काय करतो, स्पीडला कमी किंवा जास्त करतो. ही मेथड जी आहे ही वापरतो आपण फ्रॉम स्टेटर साईड. कोणती साईड वापरतो, स्टेटर साईड, कारण आपण सप्लाय स्टेटर साईडला देणार. म्हणून ऑप्शन नंबर डी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. आणि याचाच कधी कधी डिव्हाइस विचारतात बघा, इथे डिव्हाइस वापरतो, याला व्हीएफडी डिव्हाइस वापरतो आपण, म्हणजे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह ज्याला म्हणतो. हा व्हीएफडी नावाचा डिव्हाइस, म्हणजे जी फ्रिक्वेन्सी चेंज करून तुम्ही काय करत असता, याच्यासाठी हा व्हीएफडी वाला डिव्हाइस वापरत असतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 40, व्हॉट इज अ स्पीड कंट्रोल मेथड ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. खाली दिलेल्या चित्रामध्ये बघा, जे चित्र याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये नाही का कोणत्या प्रकारची स्पीड कंट्रोल मेथड आहे हे मी विचारलेलं आहे. आता बघा इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, ही मोटर ए आणि मोटर बी आहे, आणि ए वाली मोटर बी वाल्या मोटर सोबत कनेक्ट आहे. आणि मी कालच्याही एकदा बघा, काल ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यातही मी सांगितलं होतं तुम्हाला की या आधीच्या पार्टमध्ये, की जर तुमच्या दोन मोटर आपण कनेक्ट केलेल्या आहे, दुसऱ्या मोटरच्या रोटरला बघा, ही स्लिप रिंगची आहे, स्लिप रिंग मोटरला दुसरी मोटर अटॅच केली, तर याला मोटरला आपण सिरीजमध्ये कनेक्ट केलं किंवा दोन सोबत ऑपरेट केलं, त्याला कॅस्केड कनेक्शन म्हणतात. काय म्हणतात त्याला, कॅस्केड कनेक्शन. म्हणजे बघा ऑप्शन नंबर या प्रश्नाचा बरोबर उत्तर राहणार. पण बाकीचे काय बघा, रोटर रिओस्टॅट कंट्रोल काय असतं, चार्जिंग काय, चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज मेथड काय असतं, इंजेक्टिंग ईएमएफ मेथड काय असतं, याच्या सर्किट डायग्राम मी इथे दाखवलेल्या आहेत. आणि सोबत जो मी डिटेल एक्सप्लेनेशन वाला जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये सुद्धा मी या सगळ्या मेथड डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे. बघा याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए राहणार, कारण त्याच्यात दोन मोटर आहेत, लक्षात राहू द्यायचं. क्वेश्चन नंबर 41 काय म्हणतो, व्हॉट आर द टू फंक्शनल सर्किट्स ऑफ द इनकॉर्पोरेटेड विथ अ 3 फेज इंडक्शन मोटर. म्हणजेच 3 फेज इंडक्शन मोटर काय सांगितलं त्यांनी, 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टरसह दोन फंक्शनल सर्किट काय समाविष्ट आहेत. आता 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये दोन टाईपचे सर्किट असतात, लक्षात राहू द्या. कोणतंही स्टार्टर जर का असेल त्याच्यामध्ये पहिलं सर्किट असतं ज्याला आपण काय म्हणतो, कंट्रोल सर्किट म्हणतो. कोणतं म्हणतो त्याला, कंट्रोल सर्किट म्हणतो. म्हणजे जे पण आपण कंट्रोलिंगचे जे काम करणार, म्हणजे मोटरला ऑन करायचं, मोटरला ऑफ करायचं, किंवा मोटर जे ज्याच्यामध्ये टायमर वगैरेचं कनेक्शन करणार, ते कंट्रोल सर्किट मध्ये जाणार. आणि दुसरं जे असतं त्याला आपण म्हणत असतो, दुसरं म्हणतो त्याला पॉवर सर्किट. त्याला काय म्हणतो आपण, पॉवर सर्किट म्हणतो. आता पॉवर सर्किट म्हणजे काय बघा, आपल्या 3 फेज इंडक्शन मोटरला 3 फेजची पॉवर लागणार, पण कंट्रोलिंगसाठी कधी कधी 2च फेज लागतात. तर कंट्रोल सर्किटमध्ये 2 फेजची वायरिंग असते, आणि ज्याच्यात आपण मोटरला ऍक्च्युअल मध्ये पॉवर देतो ज्या सर्किट थ्रू, त्याला आपण पॉवर सर्किट म्हणतो. अशा दोन प्रकारचे जे काय पॉवर सर्किट, म्हणजे दोन प्रकारचे सर्किट हे आपल्या इंडक्शन मोटरमध्ये आढळतात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय ऑप्शन बघा, ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट नाही राहत, क्लोज सर्किट आणि ओपन सर्किट हा पण नाही, शॉर्ट सर्किट आणि क्लोज सर्किट हा पण नाही. उत्तर कंट्रोल सर्किट अँड पॉवर सर्किट, म्हणजे अशा दोन प्रकारचे सर्किट हे आपल्या 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये राहत असतात. नंतर बघा क्वेश्चन नंबर 20, विच इज द मेन प्रॉपर्टी ऑफ अ लेदरॉइड पेपर इन्सुलेशन. म्हणजे जो इन्सुलेशनसाठी आपण एक लेदरॉइड नावाचा एक पेपर वापरत असतो. कोणता पेपर, लेदरॉइड पेपरच्या इन्सुलेशनचा मुख्य गुणधर्म काय. बघा इन्सुलेशनसाठी वापरलं तर त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगली पाहिजे,
त्यानं करंट स्वतःपासून पास नाही केलं पाहिजे आणि त्यानं थोडं हीट पण सहन केली पाहिजे. हे इन्सुलेशनचं कामच आहे. पण जो लेदोराईड पेपर आहे ना, जसं लेदोराईड पेपरचं मुख्य इन्सुलेशन बघा, त्याच्या लक्षात राहू द्या की त्याच्यात काय असतं माहिती का, नॉन मॉइश्चर नाही, त्याच्यात काय का बेटर एजिंग अँड डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते. म्हणजे त्याची जी डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते ना ती खूप जास्त असते, त्याची एजिंग पाहिजे तो पण काय होतो लवकर तो खराब होत नाही. हे याचं नाही का मुख्य काय म्हणतात त्याला, मुख्य गुणधर्म आहे लेदोराईड पेपरचा. बाकीचे व्हेरी गुड क्लास एफ इन्सुलेशन, हायली नॉन हायग्रोस्कोपिक किंवा नॉन मॉइश्चर मटेरियल हे इन्सुलेशन मध्ये असलं पाहिजे. पण या पेपरचा गुणधर्म काय, बेटर एजिंग अँड डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही कशी असते, त्याची चांगली असते. क्वेश्चन नंबर त्याचे बघा, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल सिलेक्टेड फॉर बाइंडिंग द कॉइल्स अँड ओव्हरहँग्स. आता ओव्हरहँग म्हणजे काय लक्षात घ्या बघा. काय होतं, समजा हा स्लॉट आहे बरोबर, अशा स्लॉटमध्ये नाही का आपण काय केलेलं आहे, आपल्याला वाइंडिंग ठेवायची आहे. मग या स्लॉटमध्ये वाइंडिंग ठेवताना काय होतं बघा, ही वाइंडिंग आपण इथं असं पूर्ण ठेवतो, पण नाही का वाइंडिंग बाहेर ठेवल्यानंतर काय होतं बघा, ही वाइंडिंग आहे ज्यावेळेस आपण याच्यातून वाइंडिंग ठेवणार आहे त्यावेळेस हा वाइंडिंगचा काही भाग हा त्या ज्या स्लॉट किंवा ज्या आर्मेचर आहे किंवा जे कंडक्टर आपण ठेवलं त्या कंडक्टरच्या वरती हँग होतो, म्हणून याला ओव्हरहँग म्हणतो. आणि मग या ओव्हरहँगला बांधण्यासाठी कोणत्या प्रकारचा काय वापरतात त्याने, कोणत्या प्रकारची इन्सुलेटिंग सामग्री निवडली जाते असं त्यांनी विचारलं. आता बघा ओव्हरहँगला हे करण्यासाठी काय बघा, हा टेरलिन थ्रेड म्हणजे टेरलिन थ्रेड एक धागा आहे, त्या धाग्याचं मटेरियल टेरलिन थ्रेड तो वापरतो. तर यांनी बघा वरती काय कॉटन स्लीव्ह हे बघा, कॉटनच्या स्लीव्ह असतात जे आपण जिथं आपण शोल्डरिंग आपलं कनेक्ट करतो ना वायरला, तिथं स्लीव्ह वगैरे टाकतो बघा, फॅन मध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल. हा एम्पायर स्लीव्ह म्हणजे एम्पायरने काय हे एक मटेरियल आहे त्याची स्लीव्ह बनवली, तर एम्पायर स्लीव्ह झाल्या. जर कॉटन पासून बनवली त्याला कॉटन स्लीव्ह म्हणतो. आणि एक असतो काय टेरिलिन थ्रेड म्हणजे एक धागा असतो, ज्या धाग्याला काय करतो बघा, मी तुम्हाला सांगितलं असे या वाइंडिंगच्या बाहेर बघा, समोर वाइंडिंग अशी बाहेर निघलेली आहे. मग या बाहेर निघलेल्या वाइंडिंगला प्रॉपरली बांधून ठेवण्यासाठी आपण काय करतो, हा टेरलिनचा धागा वापरत असतो. हेच त्यांनी विचारलं कोणतं मटेरियल वापरतो, टेरलिनचा धागा. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाकारांना बरोबर उत्तर राहणार. आता बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 44, विच इन्सुलेशन इज यूज टू कफिंग इन एसी वाइंडिंग. आता बघा काय सांगितलं, एसी वाइंडिंग मध्ये कफिंग साठी कोणते इन्सुलेशन वापरले जाते. ज्यावेळेस आपण एखाद्या एसी मशीनची रिवाइंडिंग करतो ना, मग रिवाइंडिंग केल्यानंतर बघा मी आता तेच सांगितलं आहे नाही का, सपोज आपला हे स्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण वाइंडिंग ठेवणार आहे. मग जर का हे मेटलचे बनलेले असतात, जर का याच्यामध्ये तुम्ही जर डायरेक्ट वाइंडिंग ठेवली तर बघा ही वाइंडिंग याच्यामध्ये ठेवल्यामुळे काय होईल, जर मेकॅनिकल स्ट्रेस याच्यावर पडला तर वाइंडिंग डॅमेज होणार. वाइंडिंग डॅमेज होऊन या बॉडी सोबत शॉर्ट होऊ शकते. तर त्यासाठी काय करतो माहिती का, आपण असे कफिंग म्हणजे याचा हे एक काय म्हणतात हे फॅब्रिक बेस अडेसिव्ह टेप असतो, या टेपचे काय करतो असे शेप तयार करतो आणि त्या शेपला आपण काय करतो या स्लॉट्स मध्ये नाही का आधी टाकतो. मग आधी टाकल्यानंतर त्याच्यामधून वाइंडिंग टाकतो, म्हणजे जेणेकरून काय होतं म्हणजे का ही जी वाइंडिंग आहे ना, या वाइंडिंग या बॉडी सोबत शॉर्ट होणार नाही आणि सोबत तिथे इन्सुलेशन पण प्रोव्हाइड होईल. तर त्यांनी तेच विचारलं कफिंगसाठी नेमका कोणतं वापरतो मटेरियल. तर बघा कफिंगसाठी सर्वात जास्त वापरलं जाणं मटेरियल आहे फॅब्रिक बेस अडेसिव्ह टेप. म्हणजे जो हा हे जे याचं जे मटेरियल असतं हा असतो फॅब्रिक बेस अडेसिव्ह टेप. क्वेश्चन नंबर 45 बघा, व्हॉट रेफर अ कॉइल इन अ एसी वाइंडिंग. बघा यांनी प्रश्न काय विचारला की वाइंडिंग मध्ये कॉइलचा संदर्भ काय. आता एक पुन्हा एक लक्षात घ्या की बघा जर समजा हा नॉर्मली काय एक हा झाला कंडक्टर, हा काय झाला कंडक्टर. या कंडक्टरला तुम्ही एक लूप मध्ये असं एक लूप बनवलं नाही म्हणजे त्या कंडक्टरला असं गोल बनवलं तर याला म्हणायचं एक टर्न झाली. काय झाली, एक टर्न. आणि अशा नंबर ऑफ टर्न ज्या वेळेस तुम्ही एकत्र करता याला कॉइल म्हणायचं. याला काय म्हणायचं, कॉइल. बघा हा होता कंडक्टर, हा काय होता कंडक्टर, त्याचा एक लूप बनवला याला आपण म्हणतो एक टर्न झाली. ही काय झाली, एक टर्न. आणि अशा नंबर ऑफ टर्न्स ज्या वेळेस आपण एकत्र करतो याला म्हणतो कॉइल. मग बघा जर मी ही एक टर्न बनवली असेल तर या सगळ्या टर्न म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आपण एकत्र केल्या आणि ज्यावेळेस आपण नंबर ऑफ टर्न्स एकत्र करतो म्हणजे यांची मांडणी बघा, याच्यातून जाणारा करंट सारखाच आहे. आणि जर हा करंटच सारखा आहे म्हणजे यांचं कनेक्शन कसं आपण इन जनरल पकडतो, या नंबर ऑफ टर्न्स कशा एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्ट असतात आणि सिरीजमध्ये ज्यावेळेस कनेक्ट करतो त्यावेळेस आपण याची तयार करते कॉइल तयार होते. त्यांनी तेच विचारलं आपल्याला की एसी वाइंडिंग मध्ये कॉइल इन एसी वाइंडिंग म्हणजे कॉइल म्हणजे काय. तर बघा नंबर ऑफ टर्न्स कनेक्टेड इन सिरीज म्हणजे बघा ऑप्शन नंबर ए त्याचं बरोबर उत्तर आहे. ज्यावेळेस आपण नंबर ऑफ टर्न्सला आपण सिरीज मध्ये कनेक्ट करतो, कशामध्ये कनेक्ट केलं, सिरीज मध्ये, त्यावेळेस एका टर्न पासून बघा या अशा नंबर ऑफ टर्न्सला सिरीज मध्ये कनेक्ट केलं त्याच्यापासून काय तयार होते, कॉइल तयार होते. म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आता पॅरलल मध्ये कनेक्ट करत नाही आपण, बघा पॅरलल मध्ये कनेक्ट करत नाही अंडर टू सिमिलर पोल म्हणजे याचं काही लॉजिकच नाही. पण म्हणजे ज्यावेळेस आपण नंबर ऑफ टर्न्सला सिरीज मध्ये कनेक्ट करतो, बघा कंडक्टर आहे, कंडक्टरला गोल बनवलं, टर्न तयार झाली आणि अशा नंबर ऑफ टर्न ज्यावेळेस आपण सिरीज मध्ये लावणार त्याच्यापासून एक कॉइल तयार होते. मग कॉइल एकत्र तयार केली पूर्ण काय होते, मशीनची वाइंडिंग तयार होत असते. हेच मी या डायग्राम मध्ये दाखवलेलं बघा. हे एक लूप बनवला, ही झाली कॉइल आपल्या, ही झाली टर्न आणि अशा नंबर ऑफ टर्न एकत्र केल्या ज्याला काय म्हणतो आपण कॉइल आपला हे म्हणतो असतो
कॉईल म्हणत असतो ज्यावेळेस नंबर ऑफ टर्न्स एकत्र येतात त्यावेळेस. क्वेश्चन नंबर 46 बघा, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ कॉईल पर फेज पर पोल. काय विचारलं त्यांनी बघा, इथे लिहितो मी. काय करायचं आपल्याला, कॉईल पर फेज पर पोल फॉर अ 3 फेज डबल लेअर डिस्ट्रीब्युशन वाइंडिंग फॉर अ मोटर हॅव्हिंग 36 कॉईल अँड 4 पोल्स. म्हणजे काय विचारलं बघा, 36 स्लॉट 36 कॉईल आणि 4 पोल असलेल्या मोटरसाठी 3 फेज दुहेरी लेअर वितरित करण्यासाठी वाइंडिंगसाठी कॉईल पर फेज पर पोलची संख्या किती. मग आता त्यांनी काय करायचंय बघा, एवढं हार्ड नाही, त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं आपण कॅल्क्युलेट करणार. आता हे त्यांनी आपल्याला विचारलं की कॉईल पर फेज पर पोल किती. तुम्ही काय करा, एवढ्या पार्टला पहिले सॉल्व्ह करून घ्या. म्हणजे बघा आपल्याला काय करायचं, कॉईल अपॉन फेज, कॉईल अपॉन काय फेज. आता मग कॉइल्स किती आहेत बघा, यांनी काय सांगितलं 36 कॉइल्स आहेत. मग आपण मी काय लिहिलं 36. फेज किती आहेत, तर आपली 3 फेजची मोटर आहे म्हणजे 3 फेज, म्हणजे 36/3 जर केलं तर 12×3=36 म्हणजे उत्तर 12 आलं. मग आता याला अपॉन मध्ये काय पोल आहे, म्हणजे काय येणार, या सगळ्याला अपॉन मध्ये पोल करायचं म्हणजे 12 अपॉन नंबर ऑफ पोल. मग आता पोल किती येते तुमच्याकडे, तर किती पोलची मोटर आहे बघा, 4 पोल. किती पोलची मोटर आहे तुमची, 4 पोलची मोटर आहे म्हणजे 12/4 म्हणजे उत्तर येणार 4×12 म्हणजे याचं उत्तर येणार 3 कॉईल पर फेज पर पोल, म्हणजे याचं उत्तर येणार 3 कॉईल पर फेज पर पोल. म्हणजे ऑप्शन नंबर बघा 3 कुठे दिसत, ऑप्शन नंबर ए मध्येच आहे, ऑप्शन नंबर ए 3 कॉईल पर फेज पर पोल या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर. म्हणजे काय करा, फक्त तुम्ही नाही का स्टेप बाय स्टेप लिहिलं आणि लिहून त्याच्यामध्ये व्हॅल्यू जरी पुट केलं तरी त्याचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल. क्वेश्चन नंबर 47 बघा, काय विचारलं, व्हॉट इज द टाइप ऑफ रिवाइंडिंग. काय विचारलं, टाइप ऑफ रिवाइंडिंग प्रोसेस, रिवाइंडिंग प्रक्रियेचा प्रकार काय आहे. जर तुम्ही बघितलं तर बघा ही एक मोटर आहे. आता आपण मोटरची रिवाइंडिंग केव्हा करतो, आपली वाइंडिंग खराब झाल्यानंतर आपण रिवाइंडिंग करत असतो. मग या मोटरची रिवाइंडिंग करताना तुम्ही बघितलं असेल इथं नाही का एक असं काय लाकडाच्या याच्यावरती ठेवलेलं आहे, याच्यावरती नाही का आपली कॉईल ठेवलेली आहे, जो कंडक्टर ठेवलेला आहे. याला काय करतो आपण मशीन मध्ये बघा, याला आपण नाही का हाताने वाइंडिंग करतोय. मग याला काय म्हणतो आपण, हँड वाइंडिंग. हा याला काय म्हणतो, कारण हातानच करतो ना आपण. तुम्ही आपलं बघा आपण वर्कशॉपमध्ये म्हणा किंवा एखाद्या अशा मेकॅनिककडे जर तुम्ही गेले का नाही जो की हाताने रिवाइंडिंग करतो, त्याच्या ठिकाणी तुम्हाला असं नाही का कॉईल तो एकावरती लावतो स्टँडवरती आणि या कॉईलने रिवाइंडिंग करतो, म्हणून याला आपण म्हणतो हँड रिवाइंडिंग. आता बघा हँड नाही करता येते, मशीन नाही करता येते. आता इथं हा डिव्हाइस दिलेला आहे म्हणून आपण याला म्हटलं हँड रिवाइंडिंग. जरी ते एखादी मशीन वापरलेली असते, जसं आपण या डीसी मशीन त्याच्यामध्ये बघितलं, एक मशीन होती त्याच्यामध्ये नाही का ती काय होतं, आपण त्याला मशीनवर रिवाइंडिंग केली असती. म्हणजे त्याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन नंबर ए. विच टाइप ऑफ स्टार्टर इज, क्वेश्चन नंबर 49 बघा, विच टाइप ऑफ स्टार्टर इज यूज टू स्टार्ट अँड रन द 3 फेज इंडक्शन मोटर्स. कोणती विचारली, 3 फेज आहे स्टार्ट अँड रन करण्यासाठी, पण कोणती 3 फेज स्लीप रिंग. कोणती विचारली, स्लीप रिंग इंडक्शन. म्हणजे 3 फेज स्लीप रिंग इंडक्शन मोटरला सुरू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्टार्टर वापरला जातो. बघा ज्यावेळेस मी तुम्हाला टाइप्स ऑफ स्टार्टरचं लेक्चर घेतलं होतं, त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण एका मुख्य 3 प्रकारचे स्टार्टर वापरतो. एक असतो ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, नंतर असतो DOL स्टार्टर, नंतर येतो स्टार डेल्टा स्टार्टर. आणि हे जे सगळेच्या सगळे जे स्टार्टर आहेत ना, आपण हे स्टेटर साईडला वापरतो. म्हणजेच आपण काय करतो, जो इनकमिंग आपला जो सप्लाय त्या सप्लायला काय करतो, स्टार्टर सोबत कनेक्ट करतो आणि त्या स्टार्टरमधून सप्लाय आपल्या मोटरच्या स्टेटरला जातो. मग हे तिन्ही मग यांनी काय विचारलं की स्लिपरिंग मोटर, तुम्हाला आताही सांगितलं की स्लिपरिंग मोटरमध्ये एका रोटरला कनेक्शन दिलेले असतात. मग स्लिपरिंग मोटरला जर रोटरवरती स्लिपरिंग लावलेले आहेत आणि रोटरवरती वाइंडिंग केलेली आहे, तर आपण काय करत असतो, स्लिपरिंग मोटरला जे रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आहे त्याच्यातून चालू करतो. मग आता इथं जर बघा तुम्ही इथं बघा, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर हा स्टेटर साईड नाही, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर पण स्टेटर साईड नसतो, मॅन्युअल स्टार डेल्टा स्टार्टर पण स्टेटर साईड नसतो, आणि रोटर रेजिस्टन्स स्टार्टर पण आता काय दिलं, रोटर रिओस्टॅट. आता रिओस्टॅट म्हणजेच रेजिस्टन्स असतो आणि रोटर रिओस्टॅट स्टार्टर हा आपण कशासाठी वापरत असतो, स्लिपरिंग इंडक्शन मोटर, जे काय 3 फेज स्लिपरिंग इंडक्शन मोटरसाठी आपण रोटर रिओस्टॅट स्टार्टर नावाचा स्टार्टर वापरतो. जर तुम्ही स्टार्टर बद्दलचं लेक्चर बघितलं असेल किंवा तुम्हाला कन्फ्युजन असेल तर आताही माझ्या चॅनलवरती मी वरती आय बटनवरती तुम्हाला लिंक देऊन देईल, त्याच्यावरती काय करा तुम्ही त्याच्यावर जाऊन पूर्ण स्टार्टरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. बघा नंतरचा प्रश्न काय होतो, क्वेश्चन नंबर 50, व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॉलर. आता बघा कॉलर म्हणजे काय, जसं आपल्या बघा आपल्या शर्टाची कॉलर असते, असं याच्यात काय विचारलं, ही जी कॉलर यांनी लावलेली ना अशी कॉलर किंवा जे असं इन्सुलेशन इथं प्रोव्हाइड केलेलं ना, हे नेमकं कशासाठी केलं. आता बघा काय होतं की आपण नाही का इथं ज्यावेळेस रिवाइंडिंग करतो, याच्यात बघा ही रिवाइंडिंग करतो, इथं वाइंडिंग केल्यामुळे काय होतं की ही जी कोर असते, कोर आणि वाइंडिंग एकमेकांवर, मी तुम्हाला पहिले सांगितलं आपण जसं याच्यामध्ये कफिंग वापरलं होतं तसे कॉलर का वापरतो. आता बघा ज्यावेळेस ही फील्ड वाइंडिंग असते ना, ही फील्ड वाइंडिंग या डायरेक्ट कोर वरती किंवा या आर्मेचर वरती किंवा या जी कोर आहे इथं याला डायरेक्टली टच होऊ नये म्हणून याच्यात इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा आयसोलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण ही कॉलर वापरत असतो.
म्हणजे याचं बरोबर उत्तर बघा काय, प्रोव्हाइड, बघा म्हणजे ह्या ऑप्शन नंबर ए या प्रश्नात बरोबर उत्तर काय, प्रोव्हाइड इन्सुलेशन अराउंड द फील्ड, म्हणजे ही जी फील्ड आहे ना या फील्डच्या अराउंड इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी हे काय वापरत असतो, म्हणजे कॉलर वापरत असतो. मग प्रोव्हाइड इन्सुलेशन ऑफ कॉईल साठी नाही, हेल्प टाइटनिंग मटेरियल फ्रॉम फ्लेम, बघा टाइटनिंग वगैरे करण्यासाठी आपण दुसरे मटेरियल वापरू, पण या कॉलरचा बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए प्रोव्हाइड द इन्सुलेशन अराउंड द फील्ड, म्हणजे फील्डच्या भोवती इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतात, आपली ही कॉलर करत असते. विच टाइप ऑफ वाइंडिंग वायर आर यूज इन अ वाइंडिंग सबमर्सिबल पंप्स. त्यांनी काय विचारलं की जो सबमर्सिबल पंप्स असतात ना, आपण आपल्या घरी बघा, जो सबमर्सिबल पंप, जो आपण बोरवेल मध्ये जो पंप वापरतो किंवा जे पण पंप जे मोटरच्या पाण्याच्या आतमध्ये असतात ना, त्याला आपण सबमर्सिबल पंप म्हणतो. आणि या सबमर्सिबल पंपच्या मोटरसाठी आपण वारा देण्यासाठी काय, कोणत्या प्रकारचे वळण तार वापरले जाते, कोणत्या प्रकारचं जे वाइंडिंगचं मटेरियल किंवा वाइंडिंगचा तार कोणता वापरला जातो. तर आपल्याला सर्वांना, जर तुम्ही सबमर्सिबल पंप कधी खुलली असेल तर त्याच्यामध्ये काय बघा, नॉर्मली याच्यात नाही का इन्सुलेटेड नसतं, म्हणजे इन्सुलेशन असतं, पण त्यांनी का फक्त वॉर्निश वगैरे इन्सुलेशन लावलेलं असतं वाइंडिंग वरती. पण सबमर्सिबल पंपला नाही का पीव्हीसी इन्सुलेशन लावलेलं असतं. आता पीव्हीसी इन्सुलेशन म्हणजे कसं, जसं बघा तुमच्या घरातला वायर इन्सुलेशन असतं, त्याच्यावरती पीव्हीसी लावले म्हणजे आपला काय रबर सारखं इन्सुलेशन लावलेलं असतं. तसंच इन्सुलेशन नाही का ज्यावेळेस आपण सबमर्सिबल जो पंप असतो ना, त्या सबमर्सिबल पंपमध्ये पण इन्सुलेशन लावतो. आता का बरं लावतो, त्यामागचं एक महत्त्वाचं कारण असं बघा की सबमर्सिबल पंप एक तर पाण्यात राहतो, जर बॉडी वगैरे शॉर्ट झाली, इन्सुलेशन जर त्याचं वीक असेल तर बघा तो आपल्या बॉडीवरती करंट येऊन मोटर डॅमेज होऊ शकते. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, चांगल्या क्वालिटीचं इन्सुलेशन वापरण्यासाठी आपण पीव्हीसी कव्हर टाईप, म्हणजे ऑप्शन नंबर एक आहे पीव्हीसी कव्हर टाईप इन्सुलेशन वाला मटेरियल आपण कशामध्ये वापरत असतो, सबमर्सिबल पंप मध्ये वापरत असतो. जर तुम्ही बघितलं असेल टेरिलिन थ्रेड टाईप, आत्ताच आपण बघितलं, हे प्रत्येकाचं काय वापर आहे, सुपर इनेमल टाईप. तर सुपर इनेमल टाईप जो कॉपर वायर आहे ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कुठेही फील्ड वाइंडिंगला वगैरे जर एक्साइटेशनसाठी जर सप्लाय द्यायचा असेल त्या ठिकाणी आपण सुपर इनेमल वाला काय वापरतो, वायर वापरतो. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार ऑप्शन नंबर ए. बघा क्वेश्चन नंबर 52, व्हॉट इज द रिझन ऑफ लॉंग कॉर्ड वाइंडिंग इज अवॉइडेड इन एसी मोटर्स. आता त्यांनी काय विचारलं बघा की एसी मोटर्समध्ये लॉंग कॉर्ड वाइंडिंग टाळण्याचे कारण काय. आता बघा दोन प्रकारच्या वाइंडिंग आहेत, एक असते लॉंग कॉर्डेड आणि एक असते शॉर्ट कॉर्डेड. आता सरळ सांगतो मी, एक असते शॉर्ट पिच, एक असते फुल पिच. मी मगाशी सारखं एक्झाम्पल देतो तुम्हाला, जर एवढं तुमचं पिच आहे तर आपण काय करतो म्हणजे का ऑलवेज काय करतो की या थोडं कमी म्हणजे याला म्हणतो आपण शॉर्ट कॉर्डेड वाइंडिंग, याला काय म्हणतो आपण शॉर्ट पिच केली, अल्फा डिग्रीने शॉर्ट पिच वगैरे करतो. मग आपण त्यांनी काय म्हटलं की आपण काय करतो, या व्हॉट इज द रिझन ऑफ लॉंग कॉर्डेड वाइंडिंग अवॉइडेड, म्हणजे आपण लॉंग कॉर्डेड वाली का करत नाही. याच्या मागचं कारण, पहिलं कारण सांगतो मी तुम्हाला, की जर तुम्ही लॉंग कॉर्डेड केली ना तर याच्यात नाही का हार्मोनिक्स वाढतात लॉंग कॉर्डेडमध्ये, आणि याच्यात शॉर्ट कॉर्डमध्ये हार्मोनिक्स कमी होत असतात. पण मग आता इथं त्यांनी काय दिलं बघा, पहिलं काय दिलं, लो इफिशियन्सीवर नाही परिणाम. जर उलट तुम्ही जर का याच्यावेळी वापरली तर इफिशियन्सी वाढेल ना, कारण जनरेटेड ईएमएफ वाढणार आहे. मला सांगा मी काय, कॉईल वाढून राहिली, कॉईल वाढली म्हणजे ईएमएफ जनरेटेड वाढणार. मग लो स्टार्टिंग टॉर्क नाही, स्टार्टिंग टॉर्क कमी होत नाही, उलट स्टार्टिंग टॉर्क वाढतो. मोर वाइंडिंग वायर रिक्वायर, हा बघा मोर वाइंडिंग वायर रिक्वायर, म्हणजे जर तुम्ही बघा, आता मला एक सांगा, जर तुम्हाला एवढीच वाइंडिंग बनवायची आहे तर तुम्हाला तार कमी लागणार, पण जर कधी लॉंग वाली बनवायची तर लॉंग वाली बनवण्यासाठी तार जास्त लागणार. हे त्याच्या मागचं कारण असतं की आपण अवॉइड काय करतो, मोर वाइंडिंग वायर रिक्वायर्ड, हे एक कारण. आणि दुसरं की आपण काय करतो, हार्मोनिक्सला हा काय करतो, कमी करतो शॉर्टवाला, म्हणून आपण लॉंग वाल्याला जास्त बनवत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार, सी या प्रश्नाचं काय येणार बरोबर. लेस हीट डेसिपेशन कशावरती डिपेंड करतं, ते तुमच्या कूलिंग सिस्टमवरती डिपेंड करतं, मोटरच्या या वाइंडिंग वरती डिपेंड करत नाही. मग बघा अशा प्रकारे आपण नाही का एक 3 फेज इंडक्शन मोटरचे क्वेश्चन नंबर 52 पर्यंत सर्व क्वेश्चन काय केले आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केले. उरलेले आता हे जवळपास आज 3 पार्ट झाले, अजून एक पार्ट बाकी असतील. ते बाकीचे पार्ट आपण नाही का इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार, कंटिन्यू करणार आहे. आजच्या लेक्चरसाठी जेवढे मी क्वेश्चन सांगितले तुम्हाला तेवढे, आणि बघा मी 3 फेज इंडक्शन मोटरवरच्या नाही का अजून म्हणजे थेरॉटिकल लेक्चर मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले. जर तुम्ही तेही लेक्चर आधी बघितले नसतील तर ते आधी बघून घ्या आणि त्यानंतर असे क्वेश्चन सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला समजायलाही सोपं जाईल. अशाच प्रकारचे व्हिडिओज म्हणजे इलेक्ट्रिकल फर्स्ट इयर असो, इलेक्ट्रिकल सेकंड इयर असो, त्याचे नेहमीचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज ज्या आपण एक्झाममध्ये येणारे प्रश्न सीबीटीसाठी, ते जर तुम्हाला बघायचे असतील तर मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये त्याला ऍड केलेले आहेत. तसंच आयटीआय रिलेटेड जे अपडेट असतात, तुमची आयटीआयची एक्झाम कधी होणार आहे, नंतर आयटीआयत काही चेंज झाले का, या बाबतचेही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत राहतो. त्यासाठी सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला या पूर्ण लेक्चरमध्ये किंवा या कशातही काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही मला नाही का खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आजच्यासाठी इथं संपलं, आपण बाकीचे लेक्चर नंतर कंटिन्यू करू. धन्यवाद.